वारणा नगरमध्ये भीषण आग, माऊली सुपर शॉपीसह कृषी गोडाऊन जळून खाक. पन्हाळा तालुक्यातील वारणा नगरमध्ये मध्यरात्री भीषण आग लागून माऊली सुपर शॉपीसह शेजारील कृषी सेवा केंद्राचे गोडाऊन जळून खाक झाले. या आगीमध्ये जवळपास 1 कोटी रुपयाहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा आरोप संबंधितांनी केला असून नुकसान भरपाईची मागणी देखील करण्यात आली आहे. वारणा नगर येथील माऊली सुपर शॉपीमध्ये अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण करत संपूर्ण होलसेल किराणा दुकान भस्मसात केले. आगीची तीव्रता इतकी होती की दुकानावरील पत्रे देखील वितळून गेले. शेजारील बँक ऑफ इंडियाचे एटीएम आणि शेतकरी कृषी सेवा केंद्राचे गोडाऊन देखील आगीच्या विळख्यात सापडले. कृषी पंपासह मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. माझं नाव कृष्ण तुकाराम पाटील. मी माऊली सुपर शॉपी हे वारणनगर येथे चालवतो. काल रात्री साधारण 1:30च्या सुमारास बाजारमध्ये MSCBच्या ओव्हरलोडिंगमुळे आग लागली आणि त्यात माझं साधारणतः 75 लाखाच्या आसपास नुकसान झालेलं आहे. MSCBनं माझं तेवढं नुकसान भरून द्यावं, कारण त्याच्यावरच माझा पूर्ण चरितार्थ चालू आहे. दुसरं उत्पन्नाचं साधन नाही माझं झालेलं नुकसान तेवढं MSCB कडून भरून मिळावं ही अपेक्षा आहे माझी. घटनेची माहिती मिळताच वारणा साखर कारखाना आणि वडगाव नगर परिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं, मात्र तोपर्यंत लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला होता. सरनाईक कालची झालेली घटना ही माझ्या जागेत झालेली आहे. सदरची जागा ही आमच्या मालकीची होती. माऊली सुपर मार्ट व महालक्ष्मी कृषी सेवा केंद्राचे गोडाऊन होते तिथं. त्याचबरोबर 2 ATM होते. त्यामध्ये MSCBचं ओव्हरलोडचा प्रॉब्लेममुळे अंतर्गत आज शॉर्टिंग झाल्यामुळे सर्वसाधारण आमचं 90 लाख रुपये बिल्डिंग व माझं गोडाऊनचं नुकसान आहे आणि माऊली सुपर मार्टचं सर्वसाधारण एक 60 ते 80 लाखापर्यंतचं नुकसान झालेलं आहे. यामध्ये जबाबदार कोण याचा विचार आम्ही सर्वजण आता करत आहे, कारण MSCB काय मनावर घ्यायला तयार नाही आहे आता सध्या तरी. तर याबाबत आम्ही आता कोडोली पोलीस स्टेशनलाही आम्ही अर्ज व FIR नोंद केलेले आहे आणि उद्या आम्ही सोमवारी MSCB मध्ये सुद्धा आम्ही तक्रार नोंद करत आहे व अर्ज करत आहे. MSCBच्या उच्च दाब वीज पुरवठ्यावर नियंत्रण न राहिल्याने आणि शॉर्ट सर्किट झाल्यानंतरही कटआउट न पडल्यामुळे ही आग लागल्याचा आरोप दुकान मालक आणि गाळा मालकांनी केला आहे. या दुर्घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून नुकसानग्रस्तांनी शासनाकडे तातडीने नुकसान भरपाईची मागणी केली आहे. KK न्यूजसाठी कोडोली प्रतिनिधी सनी काळे. काय भरती नाही झाली तर फी परत? होय, अगदी बरोबर ऐकलत. आणि आम्ही फक्त आश्वासन नाही तर हमी देतो. राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी, विश्वास, गुणवत्ता आणि निकालांची परंपरा. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.